स्टार्ट. नमस्कार पारिजातकर. पारिजात साहित्य समूहाच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. साहित्यिक तुमच्या भेटीस या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार, कादंबरीकार राजश्री भावार्थी. ताईंचे व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे. मराठी साहित्यातले विविध प्रकार त्या लीलया हाताळतात. साहित्य जगतामध्ये त्यांचे स्थान उच्च स्तरावर आहे. विविध स्पर्धांचे परीक्षण, विविध समूहावर त्या कार्यशाळा घेतात. विविध स्पर्धांचे परीक्षण, पुस्तकांचे, कथासंग्रहाचे समीक्षण, स्क्रिप्ट रायटिंग आणि काउन्सिलिंगसुद्धा त्या करतात. त्यांनी लिहिलेल्या मोहिनी, शापित सौंदर्य, हॅलो इन्स्पेक्टर, राधा, मनाची या गुंता, त्या तिघी इत्यादी कादंबऱ्या साहित्य क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहेत. ओढ नावाची शॉर्ट फिल्म त्यांच्या स्वागत या कथेवर आधारित आहे. दिवाळी अंकामध्ये त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. मुक्त भरारी हा मुक्तछंद काव्यसंग्रह त्यांनी संपादित केला आहे. तर मग चला आपण त्यांची मुलाखत सुरू करूया. नमस्कार राजश्री. नमस्कार. सर्वप्रथम आपले पारिजात साहित्य समूहावर खूप खूप स्वागत. धन्यवाद. बऱ्याच दिवसांनी मला तुमची मुलाखत घ्यायची होती आणि आज तो योग आला आणि मला खूप आनंद होत आहे की मी तुमची मुलाखत घेत आहे. राजश्रीताई, मला सांगा, आजकाल समाज माध्यमावर खूप व्हॉट्सअपचे समूह निर्माण झालेले आहेत, तर त्यामधून हे आता नवीन साहित्यिक त्याच्यामधून घडतील असं तुम्हाला वाटतंय का? सुंदर प्रश्न विचारला आहे. मुळात कोणत्याही भाषेची आवड ही उपजत असावी लागते. आता मुख्य प्रश्नाकडे वळूया, त्याच्या उत्तराकडे. वेगवेगळ्या साहित्यिक समूहातून आपल्याला अनेक काव्यप्रकार तसेच लेखन, कथालेखन शिकायला मिळते. त्यातील बारकावे समजतात. अनेक उपक्रमातून आपल्या लेखणीला सतत ताचत ठेवता येतं, ज्वलन ठेवता येतं. काही वेळा होतं काय की लिहायचं तर असते, पण विषय सुचत नाही. तर या समूहात दिलेल्या विषयानुरूप आपण लेखन करू शकतो. वैचारिक बुद्धीला चालना मिळते व इतरांचीही लेखन वाचायला मिळते. हा एक फायदा आहे आणि त्यातूनच आपली भाषा म्हणजे मराठी भाषा ही समृद्ध होत चालते. थोडक्यात काय, आपल्याला त्याची आवड असावी लागते, मग ती भाषेचे माध्यम कोणतंही असू दे. बरोबर आहे, बरोबर आहे. आता चला, ते तर चालूच राहील आपलं, पण मला सुरुवात आपण अशी करूया की तुम्हाला तुमच्याविषयी माहिती सांगा की तुम्ही कुठे होता, तुमचं बालपण कुठं गेलं वगैरे. बरं, मी पूर्वाश्रमीची म्हणजे माहेरची राजश्री कुलकर्णी. माहेर व सासर हे दोन्ही सोलापूरचे. माझे शालेय शिक्षण हरिभाई सोलापुरातील प्रसिद्ध हरिभाई देवकरण हायस्कूलमध्ये झाले व कॉलेजचे महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते MCOMपर्यंतचे HNCCला झाले. माहेरी आई व बाबा दोन्हीकडे सगळेजण शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत, म्हणजे शिक्षिकेपेक्षा. बाबा मुख्याध्यापक, आई सुपरवायझर, सगळेच बाकी प्रोफेसर वगैरे या क्षेत्रात. माझे लग्न वयाच्या 21व्या वर्षी म्हणजेच कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना झालं. मिस्टर उदय हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये मुंबई येथे कार्यरत आहेत. आम्हाला एक मुलगा व एक मुलगी. दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर असून IT कंपनीत जॉब करतात. चैताली हिचे नुकतेच लग्न झाले. मुलाचेही वधू संशोधन चालू आहे. थोडक्यात दोन्ही मुलं मोठी आहेत. तुम्ही नेमकं या साहित्य क्षेत्रामध्ये कशी काय तुमची एंट्री झाली आणि कसा प्रवास अच्छा. तसं बघायला गेलं तर साहित्याची सुरुवात ही आमच्यामध्ये म्हणजे सगळ्यात बहीण भावंडांमध्ये बालपणापासून मनात रुजली होती. त्याचं कारण हे खासच, अख्खं घराणे प्रेक्षाने प्रोफेसर असल्यामुळं साहजिकच साहित्यिक चर्चा कानावर घडत पडायच्या. कॉलेजमध्ये असताना मासिक काढायचं ठरलं. तिथं त्या कार्यकारी मंडळावर काम केलं. तेव्हा तिथली पहिली कथा प्रसिद्ध झाली, निसटलेले क्षण. इथून पुढील प्रवास चालू झाला. पण पुढे संसारिक जबाबदाऱ्या पार पडताना लेखन ही आवड जी आहे ती फक्त स्वतःपुरती जपली. नंतर हळूहळू वेगवेगळ्या वृत्तपत्रात, दिवाळी अंकात कथा कविता पाठवायला सुरुवात केली. मग मात्र फिल्म मागे कधी बघितलं नाही. आज बरेच संपादक दिवाळी अंकासाठी कथा मागून घेतात, कविता मागून घेतात. तुमचा प्रवास असा सुरूच राहो. तुम्ही एवढे सगळे प्रकार हाताळता, तुम्हाला नेमका कुठला प्रकार लिहायला जास्त आवडतो किंवा तुम्ही त्याच्यामध्ये जास्त रमता? अच्छा, छान प्रश्न आहे. माझ्या आवडीचा प्रश्न आहे अगदी. लेखन म्हणजे कथालेखन व कादंबरी लेखन
हा माझा सर्वात आवडता साहित्य प्रकार आहे. अवघड प्रकार तुम्हाला याचं कारण काय आहे तर आपल्याला मुक्तलेखन करता येतं. हम्म. आपल्या मनातील भावना व्यक्त करता येतात. एखाद्या विषयावर आपण प्रांजळपणे आपलं मत मांडता येतं. हम्म. थोडक्यात म्हणजे काय आहे, कोणत्याही बंधनात न अडकता स्वैर लेखन आपण या प्रकारात करू शकतो. जसं कविता म्हणले की त्याचे नियम त्याच्या बंधनात राहून पुढे वाटचाल करावी लागते, तसं लेखन, कथालेखन, कादंबरी आपण फुलविल तसे ते फुलत राहते. बरोबर आहे. त्या कादंबऱ्या लिहित असताना किंवा कथा लिहित असताना तुम्हाला विषय नेमका कसा काय आणि कुठून सुचतो? तसं बघायला गेले तर रोजच्या व्यवहारात जीवन जगताना आपण अनेकांना भेटतो, अनेकांशी आपला संपर्क येतो. कधी कधी सभोवती घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब आपल्या कथेतून उतरतं. कधी कधी काल्पनिक तर कधी सत्य रेखाटन केलेलं असतं, म्हणजे संमिश्र असं काल्पनिक आणि सत्य रेखाटन. थोडक्यात कथा ही माझ्या सोबत आहे. माझ्या कथालेखनाची वेगळी अशी शैली आहे, भाषा आहे. त्यात काही शब्द कायम असतात, जसे अलवार आणि अनवट हे 2 शब्द माझ्या आवडीचे. आणि या 2 शब्दातून माझी ओळख पडते. आणि यातल्या काही ओळी वाचल्या की बरोबर लेखिकेचे नाव ओळखतात, असं मला माझ्या वाचकांनी सांगितलेलं आहे. की तुमची ही 2 शब्द आले की आम्हाला खाली लेखिकेचे नाव बघायची गरजच पडत नाही. आणि कथा लिहिताना त्यात मी इतकी गुंतून जाते की बरेचदा त्या कथेतील नायिका किंवा नायक याला स्वतःच्या केंद्रस्थानी ठेवून लिहिते, म्हणजे कथेत जिवंतपणा भासतो. तसेच बऱ्याच कथा या फ्लॅशबॅक दाखवले जातात, जसे फिल्मसाठी आपण वापरतो त्या प्रकारे. आणि त्या कथा लिहिताना मी त्यात इतकी समरसून जाते की काही रडके प्रसंग असले तरी मी हमसून मला रडायला येतं, इतकी त्या कथेची मी एकरूप होते. आणि त्यातूनच कथा फुलवली जाते. तुम्ही बऱ्याच समूहावर साहित्याचे वेगवेगळे प्रकार तुम्ही शिकवत असता. तुम्हाला जो अपेक्षित आहे तो परिणाम त्यांच्याकडून तुम्हाला मिळतो का? तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो का तेवढा? आणि खरोखरच त्यांच्यामध्ये सुधारणा होत जाते का? छान प्रश्न विचारला. काही वेळेला कसं होतं, आपण शिकवतो पण पुढची व्यक्ती किती आत्मसात करते याच्यावर सुद्धा आपलं म्हणजे एक प्रकारचं समाधान अवलंबून असतं. म्हणजे असं म्हणतात ना, आता साहित्यिक समूहात विविध काव्य प्रकार शिकवले जातात असले तरी कविता ही आपल्या मनातनंच पुरावी लागते. आपण वेगवेगळ्या काव्य प्रकारातून नियमानुसार कविता लिहितो. आपण लिहायला प्रोत्साहन देतो, तो नियमात बसून नियमानुसार. मुळात कोणतीही कला शिकण्याची प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते आणि त्याचे काही नियम आपल्याला पाळावे लागतात. ती कला आत्मसात करावी लागते. तसेच कवितेचे आहे, म्हणजे कला आत्मसात करायचे, कवितेच्या नियमात बसून कविता करावी लागते. हे आपण म्हणजे हे केलंच पाहिजे, स्वीकारले पाहिजे. तुमच्या मनात असेल तर तुम्ही नक्कीच दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसू शकता, पण त्यासाठी प्रचंड योगदान द्यावे लागते. आपल्या लेखणीला धार असावी लागते. मुख्य म्हणजे वेगवेगळे विषय हाताळून काव्य प्रकार लिहावे लागतात. जर तुम्ही फक्त विद्रोही कविता जर लिहित असाल तर सतत तुमच्या मनात नकारार्थी विचारभावना निर्माण होते. बरोबर आहे, सतत असते आणि त्यातूनच विद्रोही लिहिलं जातं सारखं. तर तसं नको, तर सर्वांगाने ती कविता फुलली पाहिजे. प्रत्येक प्रकारात आपल्याला व्यक्त होता आला पाहिजे. थोडक्यात काय, सर्वांगी विचार करून काव्य लिहावे. कवीने स्वतःला घडवावे. तो आता कोणाच्या सांगण्यावरून घडत नाही, म्हणजे ती आवड उपजत असावी लागते स्वतः. म्हणजे कवी जसा जन्मजातच तो कवी म्हणून जन्माला आला पाहिजे तशा प्रकारचंच की त्याच्या अंगात कवीचे गुण पहिल्यापासून असलेच पाहिजेत. तर तुम्ही आता इतक्या कादंबऱ्या लिहिल्या, म्हणजे कादंबरी लिहावी ही प्रेरणा तुम्हाला कोणाकडून आणि कशी काय मिळाली? पहिली कादंबरी तुम्ही कुठल्या प्रेरणेने लिहिली? ठीक आहे, ह्याचे पण उत्तर मी देते मला चांगल्या शब्दात. मी अनेक लेखक, नवोदित यांचे पण साहित्य वाचते. म्हणजे वाचनाची आवड पहिल्यापासूनच असल्यामुळं ते नवोदित आहेत का दिग्गज आहेत का जुने आहेत का नवीन आहेत हे आपण बघायचे नाही. त्यातला शब्दप्रपंच महत्त्वाचा. अगदी हिटलरपासून बराक ओबामा, कलाम, ग्रेस यांच्या या कविता, लेख, पु ल व पु. आता सध्या मुस्लिम जगत हे पद्मश्री मुझफ्फर हुसेन यांचं पुस्तक कादंबरी वाचत आहे. शेक्सपियर असू दे, अच्युत गोडबोलेंचं कुठलंही, चेकमेट असू दे, कुठलंही पुस्तक, थोडक्यात जे हाती पडेल ते वाचत सुटते. अगदी काम करता करता एक 10-5 मिनिटाचा ब्रेक घेता सुद्धा मी एखादे कथा लेख वाचू शकते. आज माझ्या संग्रही सावरकर यांची अनेक पुस्तके आहेत.
तसेच ऐतिहासिक पुस्तके आहेत रणजित देसाई, विश्वास पाटील यांची पण, आणि अगदी नरेंद्र जाधव यांचा मी व माझा बाप, सत्यप्रिय गांधारी, हे सुमती चेत्रपुळे यांची तर पहिली आवृत्ती घेऊन मी वाचलेली आहे. अशी अनेक पुस्तके संग्रही आहेत. आणि इतर अनुवादित केलेली जी आहेत ती वीणा गवाणकर त्यांचं एक होता कारवर, नॉट विदाऊट माय डॉटर, लीला चौहानी अनुवादित बरेच पुस्तकं आहेत. बाबा कदमची बॉम्बे पोलीस ही कादंबरी तर खूप आवृत्त्या खपल्या गेल्यात, आणि ती कादंबरी मला पहिल्या 3 याच्यात मिळाली नाही. नंतर मी शेवटी अगदी हट्टाने वडिलांच्या मागे लागून माझ्या बाबांच्या ती कादंबरी मिळाली. आणि वडिलांना माझे हे द्यायचीच नव्हती, कारण ती पोलीस डिपार्टमेंटवर आधारित, आणि अशी ती खून गुन्हे मारामारा किंवा काहीतरी असेल त्या ह्याच्यात आपल्या मुलीने जाऊ नये, ते तसं लिखाण करू नये, हा त्यांचा हेतू होता. आणि दुसरं म्हणजे थोडक्यात ग्रामीण बाज असलेली शंकर पाटील, दमा मिराजदार किंवा कर्नाटकी बाज असलेलं HL भैरप्पा, कोणताही साहित्य प्रकार मला वाचायला आवडतो. वाचन ही माझी पहिली प्रेरणा आहे, आणि वाचनातून लेखन प्रेरणा मिळते. बरोबर आहे. त्यामुळेच नक्की असे कोणाचे नाव, एकाचे नाव कथा कादंबरी लेखन करताना आदर्श असे सांगता येणार नाही. तर माझ्या स्वतःवर विश्वास आहे की मी हे लिहू शकते. त्यामुळे कोणाचा आदर्श घेऊन लिहिण्यापेक्षा या क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख निर्माण करणे हा माझा आदर्श ठरेल. अगदी बरोबर, खूप छान उत्तर दिलं. रसिकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी तुम्ही नेहमीच प्रयत्नशील असता, आणि त्यासाठी तुम्ही 2 समूहसुद्धा निर्माण केलेले आहेत. एक कादंबरी वाचन आणि दुसरा मराठी साहित्य रत्न. त्याच्यामध्ये तुम्ही दिग्गजांच्या कविता आणि कथा कादंबऱ्या ह्या त्याच्यात तुम्ही पोस्ट करत असता. ही संकल्पना तुम्हाला कशी काय सुचली आणि ती किती परिणामकारक ठरली? छान प्रश्न विचारला. म्हणजे अगदी माझ्या कादंबरी वाचन समूहाकडे तुमचं लक्ष बरंच असतं. सर तर वाचतातच. तसे तर फक्त माझ्या आत्तापर्यंत 8च कादंबऱ्या लिहून झाल्यात, व सध्या एका विषयावर लेखन चालू केले आहे. कादंबरी लेखन हे कठीण काम मुळीच नाही आहे. फक्त ज्या घटनांवर तुम्ही लिहायचे त्या गोष्टी खोलात जाऊन त्याच्या अंतरंगात डोकवावे लागते. मगच तुम्ही त्या पात्र, प्रसंग, कथेला पूर्ण न्याय देऊ शकता. काही वेळेला असे घडते की मला लिहायचे असते एक, पण अचानक U-टर्न घेऊन कथा वळवली जाते. त्याचे कारण माझ्या मनात उठलेले त्या पात्राचे तरंग, त्या कॅरेक्टरला न्याय द्यायची तुमची क्षमता, अशा अनेक गोष्टींचा विचार करून लेखनात प्रगल्भता आपोआप उतरते. त्यासाठी वैचारिक लेवल, तुमच्या त्या कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नेहमी पॉझिटिव्ह असायला पाहिजे. तरच तुम्ही त्या कथेला, कादंबरीला, कुठल्याही याच्याला नाव देऊ शकता. तुम्ही आता मला तुमच्या त्या समूहाच्या बाबतीमध्ये सांगत होता. समूहाच्या बाबतीत कादंबरी वाचन या आपल्या ग्रुपची संकल्पना माझ्याकडे असलेल्या भरपूर कादंबऱ्या ज्या टेक्स्ट स्वरूपात मी एकटी वाचायची. एकदा मनात विचार आले की आपण असे एकटे वाचण्यापेक्षा इतर ज्या कादंबऱ्या आहेत त्या कथा कादंबऱ्या इतर वाचकांना उपलब्ध करून दिल्या तर. आणि ही संकल्पना लोकांना खूप आवडली. कादंबऱ्या या ज्या कादंबऱ्या आहेत त्या ग्रुपवर वाचकांना उपलब्ध करून दिल्यात. वाचक वेळ मिळेल तसे ते वाचन करतात, अभिप्राय देतात. हल्ली घर बसल्या वाचायला मिळते, त्यामुळे लोकांच्या आनंदात द्विगुणित होतोय. यातच सारे आले. अनेक वाचक आवर्जून फोन करतात, समूहासाठी शुभेच्छाही देतात. येस, चांगल्या. मला सुद्धा तुमची ही संकल्पना खूप आवडली. आता मला सांगा, तुम्ही नवकवींसाठी किंवा नवीन या क्षेत्रामध्ये येणाऱ्यांच्यासाठी किंवा कथा लिहिण्यासाठी प्रेरित होण्यासाठी तुम्ही काय त्यांना सांगाल किंवा कसा त्यांनी सुरुवात करावी याच्या? मीही आपल्यासारखी नवोदितच आहे. पण एक मात्र नक्की सांगेन की स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करा. आपल्या लेखनशैलीतून स्वतंत्र अशी छाप उमटवायला हवी. दुसऱ्याची नक्कल करून साहित्यात रमू नका, हा माझा मोलाचा सल्ला असेल. मी सुद्धा नवोदित आहे, पण मी स्पर्धेत जेव्हा भाग घेते तेव्हा मी स्वतः दुसऱ्यांच्या न वाचता पहिल्यांदा आपले लिहून घेते. कारण उद्या म्हणायला नको की दुसऱ्याची नक्कल ही मुळीच करायची नाही. आपल्याला ब्रेक नसेल तर थोडा काही काळ ब्रेक घ्या आणि पुन्हा जोमाने लिहायला सुरुवात करा. ती तुम्हाला एक एनर्जी मिळते, लिखाणाची प्रेरणा मिळते. सध्या कुठल्या नवीन कादंबरीवर लिखाण वगैरे चालू आहे किंवा काय आम्हाला पुढे ऐकायला वाचायला मिळणार आहे? खरं तर हे आता गुप्तच ठेवायचं होतं, पण आता तुम्ही प्रश्नात मला इतकं अडकवलंय की मला त्याचं प्रांजळपणे खरं उत्तर देणं भाग पडणार आहे. ठीक आहे, हरकत नाही. उत्सुकता हा ताणली जाते.
सध्याला जोगवा या लघु कादंबरीवर लेखन चालू आहे माझं अच्छा. आणि लवकरच ती वाचकांना उपलब्ध करून देते. अरे वा वा वा. चला, पारिजात साहित्य समूहावर आपण आता समारोपाकडे येऊया. आणि तुम्ही आमच्यासाठी तुमच्या एवढ्या लिखाणातून आणि तुमच्या संसाराच्या व्यापातून तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचा वेळ काढलात, त्याबद्दल पारिजात साहित्य समूहातर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद तर खरं तर मी मानायला पाहिजे, कारण तुम्ही ही मला अतिशय सुवर्ण संधी दिली आहे. आणि पारिजातकर नेहमीच माझ्या सोबत असणारे आणि मी त्यांच्याबरोबर कायमची बांधली गेली आहे. कारण या समूहाने मला इतकं दिलं आहे की नावलौकिक ह्याच्यापेक्षा माझ्या जवळची रक्ताच्या नात्यापेक्षाही प्रेमाची माणसं जोडली गेली. त्यामुळे पारिजात समूह असा आहे की मी त्याला कधी विसरणारच नाही. धन्यवाद. खूप खूप.